राजकारणात जे पराजय होत असतो, तुमचे 2 पराभव झाले, एक सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीत आणि सोसायटीला. त्याच्यानंतर जो तुमची खडतर वाटचाल झाली सभापती पदापर्यंत थेट, तर ती आव्हानात्मक मोठी होती का तुम्हाला? काय वाटते, मी इतका संघर्ष करून 2 पराभव करून थेट सभापती पदापर्यंत आला, आव्हान होतं का खरोखर? म्हणजे कठीण वाटत होतं का तुम्हाला असं इथपर्यंत येणं, असं किंवा तुम्ही संपलाय असे विरोधकांनी आरोप होत होता की संपलं? ग्रामपंचायतला ज्यावेळी पराभव झाला त्यावेळी म्हणजे एवढं काम आम्ही 2017पासून आमची सत्ता होती ग्रामपंचायत, 90% ते 95% गावचा विकास करून देखील आमचा पराभव झाला. 2023ला पराभवात विकास कामाला माणसाने प्राधान्य दिलं नाही. गावच्या पराभव झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामात राहिलो. सोसायटी आमच्याकडे नाही, ग्रामपंचायत आम्ही नसताना 2 वर्षात भरपूर आम्ही सुहास भैया, कैलास अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून, सुहास भैया बाबर, अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून 2 वर्षात भरपूर सत्ता नसताना कामं केली. आणि गावातल्या जनतेनेच ठरलं होतं ह्यावेळी की तुम्ही उमेदवारी करा. रोज 15 दिवस रोज 50-100 कार्यकर्ते आमच्या घरी येत होतं. तुम्ही ह्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषदची उमेदवारी करायला लागत्या. पण त्यांचे राजेंद्रांना असलेले भारत तात्या, अनिल शेठ पाटील यांच्याबरोबर आमच्या पक्षाची युतीचं ठरलं. त्यांनी पंचायत समिती पहिल्यांदा लढवायचं ठरलं होतं, परत ते जिल्हा परिषदेवर ठाम झाले. मग मला पंचायत समिती लढवण्यास भाग पडलं. तुमची राजकीय कारकिर्दी संपली असा विरोधकांचा टीका होत होती किंवा आरोप होत होता, त्याला तुम्ही काय उत्तर देणार? नाही, राजकीय कार्यकर्ते संपली म्हणता येत नाही. हां, होय, आरोप होता. पण आपण सर्व म्हणजे एकदम जनसामान्यातनं काम करतो या. असं काय नाही की एकदम घरकुल असो किंवा किती पण लहान काम असू द्या. आपण सगळं समजा गावचे लोक मतदार 9.5,000 असतील, 9.5 मतदार आमचे घरातले आहेत असं आम्ही काम करतोय. शिवसेना पक्षाने आणि नेत्याने, अध्यक्षांनी तुमचा विश्वास दाखवला, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी शिवसेना पक्षाचं सुहास भैया अध्यक्षांचा आभार मानतो. मी 2दा पराभव, एकदा एक पराभव झाला तर गावातले म्हणते की जरा थांबा, तुमच्याकडं म्हणजे 2 पराभव झाले, थांबा. पण शिवसेना पक्षाचा आभार मानतो की 2 पराभव होऊन देखील मला माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पार्टीनं तिकीट दिलं पंचायत समितीचं. त्यात नाही, अध्यक्षाचं भरपूर कष्ट आहेत आपल्या, म्हणजे विजयात पण आहेत, तिकीट देण्यात पण. अध्यक्षांनी सुरुवातीपासून लावून धरलं होतं दत्ता पाटलाला तिकीट द्यायचं. आटपाडी पंचायत समिती सभापती पदावर आज विराजमान झाला आहे, त्याच्यानंतर त्या माध्यमातून तुमची टॉप 5ची कोणती कामं राहतील पंचायत समितीच्या माध्यमातून? टॉपची 5 कामं, अजेंडा काय राहील? सर्वात मोठं रस्ता आहेत ते सुहास भैया करणारच आहेत, म्हणजे कोटीत नाहीत. हां, रोजगार हमी जे विहिरी असतील, रस्ते रोजगार हमीचं, सर्वसामान्याचं घरकुल असेल, सर्वसामान्य तालुक्याला किरकोळ काम घेऊन येते, घरकुल असेल, तुमचा रोजगार हमीचा रस्ता असेल, याला मी स्वतः प्राधान्य देईल. आणि कुठं तर ही आपली निवडणूक 9 वर्ष लागली नसल्यामुळे 3-4 वर्षात जे आपल्या पंचायत समितीत काय भ्रष्टाचार चालू आहे त्याला मी आळा घालण्याचं काम करेल. ज्या मतदारांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती निवडून, आता तुम्ही सभापती पदावर विराजमान झाला, त्यांच्यासाठी तुमची काय भूमिका राहील? माझ्यासाठी करगणीत जे 6,500 मतदान झाले, मला कमीच उद्या 4.5, सगळ्यांचं मी 6,500 मतदाराचा मी उमेदवार आहे समजून काम करणार. मी ग्रामीण भागातील रस्ते असेल, पाणी, शिक्षण, या मूलभूत सुविधेसाठी तुमचा विशेष काय आराखडा मी करणार आहे किंवा काय नियोजन तुमचं काय राहील? आता सध्या आराखडा आमचं नियोजन चालू आहे. 1 महिन्याभरात आम्ही कुठल्या गावाला पाणी पुरवठा कमी होतो आहे, कुठल्या गावाला जास्त होतो आहे, हे सगळं आम्ही बघणार आहे. 1 महिन्याभरात सगळं नियोजन लावणार आहे. आता पंचायत समितीत 3 वर्ष प्रशासन होतं, कामात दिरंगाई होत होती किंवा काही भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर तुम्ही कसा वचक ठेवणार? 3-4 वर्ष झालं इथं कुठलाही पदाधिकारी नसल्यामुळं अधिकाऱ्यावर कुठला वचक नव्हता. त्यामुळं आम्हाला हे सरळ करण्यासाठी 1-2-3 महिने जाणार आहेत. भरपूर 4 वर्षात भ्रष्टाचार, म्हणजे आम्हाला पेपरच्या माध्यमातून कळतं आहे की इथं प्रत्येक ह्याच्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. हां, असं आम्ही सगळं पंचायत समिती सदस्य सुरळीत काम करू. शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करणार किंवा काय असं तुमचं नियोजन?
तुम्ही उपक्रम राबवणार का असं? होय राबवणार की सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांची मंडळी आहे प्रत्येक होय होय प्रत्येक पंचायत समिती वाईज बैठक घेऊन सगळ्यात शेतकऱ्याचे म्हणजे मागणी सगळ्यात जास्त गोटा विहीर आणि रस्तं पानंद रस्तं 10 फुटाचं याला प्राधान्य देणार आम्ही पहिल्यांदा. आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात काय नियोजन तुमचं आहे? आरोग्य विभाग किंवा शिक्षण विभाग, दोन विभाग. शिक्षण विभाग आरोग्य विभाग आम्ही चांगलं लक्ष देईल. तुमचे 2 पराभव होऊन तुम्ही आज सभापती झालाय, एक फिनिक्स भरारी घेतली, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? नाही 2 पराभव होऊन पण करगणीतली सगळी पार्टी माझ्या संग कायम पाठीशी ठाम राहिली. मी सांगतो काय 2017 ते 2023 आम्ही एवढं काम केलं तर करगणीत. आमचे सरपंच गणेश खंदारे, डेप्युटी सरपंच जब्बार भये यांनी एकही आम्ही रस्ता गल्लीत असो कुठंही गटर असो सोडलेलं नव्हतं. पण किरकोळ काय त्रुटीमुळं आमचा पराभव झाला होता. ते आम्ही ह्या 2 वर्षात कामं सांगण्यात किंवा आमची सत्ता नसल्यावर गावाला किती अडचणी येते हे पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. गावानं आम्हाला एका करगणी गावात 2,500चं लीड दिलेलं आहे. करगणी गावाबाबतीत समाधान आहे. तुम्ही निवडून काढायला तयार नव्हता, अगदी शेवटच्या होय, दिवशी म्हणजे होय, शेवटच्या होय. दिवशी तुम्ही अर्ज मागायला गेले. माझं मी अध्यक्षाला होय आणि आज सभापती पदावर अध्यक्षाला माझं एकच मत होतं की जागा ओपनची आहे. मी ओबीसी कॅन्डिडेट आहे. ओपनचा तुम्ही कोणीही उमेदवार पहिल्यांदा निघतोय का बघा. गाव मोठं आहे. अध्यक्षाचं एकच मत होतं करगणी गाव मोठं आहे, करगणी गावातलाच उमेदवार पाहिजे. पण मी अध्यक्षाकडे हाती धरला होता ओपनची जागा आहे, ओपनला दिली तर बरं होईल. ह्यासाठी आमचं 2-3 दिवस अर्ज ठेवण्यात गेलं होतं. इतक्या दिवस धूळ खात पडलेली सभापती पदाची गाडी ही सर्वसामान्य जनतेला उभी राहणार का? राहणार ही एवढ्या दिवस 4 वर्ष कालच्या फेब्रुवारीत 4 वर्ष होत्यात प्रशासक येऊन. धूळ खात पडलेली गाडी आपण सर्वसामान्य एकदम तळागाळातल्या जनतेसाठी त्याचा वापर केला जाईल. गाडी असेल, इथल्या योजना असतील. मी 2008पासून काम करतोय. कधीही मी स्वतःसाठी कधी राजकारणाचा उपयोग केला नाही. माझ्या बिझनेसमधनं मी पैसा कमवतो, पण माझ्या स्वतःसाठी राजकारण म्हणून उपयोग मी केला नाही. गेल्या कित्येक दिवस झालं की पंचायत समिती कृषी खात्याच्या अंतर्गत ज्या काही शासकीय शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. वरच्या लेवलचे जे शेतकरी आहेत की जे कायम अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतात त्यांनाच त्या योजनांचा लाभ मिळालेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं जे लाभार्थी आहेत ते वंचित राहिले. ज्या योजना आहेत काय बोगसगिरी होत्या. ठराविकच शेतकरी रोज येते दे किंवा पुढाऱ्याच्या जवळच्या शेतकऱ्याची योजना द्यायचं असं इथून पुढं काम होणार नाही. किती पण तळागाळातला शेतकरी असू द्या, ते विरोध पार्टीज असू द्या, त्याचं पहिलं प्राधान्यानं काम केलं जाईल. आज तुमची भावना काय आहे? सभापती पदावर तुमची भावना तुम्हाला काय? माझी भावना आहे की माझा 2 वेळा पराभव होऊन देखील शिवसेना पार्टीनं मला तिकीट दिलं, निवडून दिलं आणि एवढं मोठं पद दिलं आहे की मी विकास असेल किंवा लोकांच्या अडचणी असलेल्या हे करण्याबद्दल मी उत्सुक आहे. आता निवडून आल्यानंतर आता पहिलं तुमचं कुठल्या कामाला प्राथमिकता असेल आता नजीकच्या काळामध्ये? आता आपल्याला आरोग्य शिक्षणावर जास्त पहिल्यांदा भर द्यायचा आहे. आरोग्य शिक्षणावर भर जास्त असेल आमचा. आता तालुक्याचं तुम्ही आता पूर्ण तालुक्याचं नेते बनताय. आता हे बघा तहसील कार्यालयामुळं एक माणूस मागच्या 7 दिवसापासून उपोषणाला बसलाय, कोणीही नेता फिरकला नाही तिकडे. तर ह्या दृष्टीनं तुम्ही काही ह्याच्या प्रशासनावरती काही कशाबद्दल उपोषणाला बसलाय चौकशी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा मी 100% प्रयत्न करेन.